याच्याकरता होत्या की दबावात येऊन तुम्ही सोनं विकू नये, चांदी विकू नये याच्याकरता. कारण अजूनही हे प्रूव्ह झालेलं नाही आहे की आपलं सोनं आणि चांदी हे पडलेलं आहे, हे काही प्रूव्ह झालेलं नाही आहे. बाजारातले बहुतेक सगळे दिग्गज सांगतात की सोनं चांदी हे फार काही पडेल अशातला भाग नाही. पण बाजारातले एक ॲनालिस्ट आहेत, सुरेंद्र मेहताजी म्हणून आहेत, फार मोठे आहेत ते मला वाटतं सराफा असोसिएशनचे ऑल ओव्हर इंडियाचे अध्यक्ष पण आहेत आणि त्यांचे अंदाज कायम बरोबर राहतात. तर त्यांनी एक धक्कादायक अंदाज दिलेला आहे. ते पूर्वीपासून देत होते पण येईल असं त्यांनाही वाटत नव्हतं. पण आज मात्र त्यांनी सांगितलं की बाबा येऊ शकतं. तर धक्कादायक मी काही तुम्हाला सांगत नाही, तर तुम्ही आजच सोनं विकाल. असं नाही आहे की ॲनालिस्ट किती मोठा असला, कितीही चांगला असला, त्याचं सगळं खरं होत असलं तरी 100% त्याचं खरं होतच अशातला भाग नाही आहे. आणि अजून एक गोष्ट मी वारंवार सांगतोय की आपले जे सगळे ॲनालिस्ट आहेत इंडियन, हे सगळेच्या सगळे ॲनालिस्ट हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे सोन्याच्या चांदीच्या व्यवसायाशी जुडलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचे जे अंदाज असतात हे सर्व सोन्या चांदीचे व्यवसाय करणाऱ्यांना कसे मार्गदर्शन करतील अशाच प्रकारचे त्यांचे हिंट्स असतात. म्हणजे इन्व्हेस्टरला त्यामधनं फार मोठा फायदा होईल किंवा तोटा होईल ही त्यांनी कुठं विचारातच घेतलेली गोष्ट नसते. शिवाय हे तर गोष्ट वेगळीच, ट्रेडर्स करताही ते बऱ्याच वेळा सल्ले देत असताना मी बघतो. आता ट्रेडर्स करता सल्ले का द्यायचे हे अजून मलाही कळलेलं नाही आहे. की सोन्या चांदीमध्ये जे ट्रेड्स करतात, घेणे विकणे किंवा विकणे घेणे, तर ते मला स्वतःला तर पटतही नाही. त्याच्यामध्ये कितपत फायदा होईल हेही मला कळत नाही. पण लोक या गोष्टी करत असतात. तर त्याच्याविषयी ते एक्सपर्टाईज त्यांचा असतो. पण जास्ती एक्सपर्टाईज त्यांचा जो आहे हा सोनं चांदीच्याच विषयी असतो. तर त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर आपण खूप काही विश्वास ठेवू शकतो अशातला भाग नाही आहे. आणि ह्या कुणीही म्हणलेलं नाही आहे की सोनं हे अल्टरनेट करन्सी होऊ शकतं आहे. या बाबतीत कुणीही चकार शब्द बोलत नाही आहे. रॅदर त्यांनी ते विचारातही घेतलेलं नाही आहे, कारण त्याचा त्यांना काहीही फायदा होईल अशातला भाग नाही आहे. आणि त्यांच्या बिझनेसला उपयोग होईल असा त्याच्यामधून अजिबात भाग नाही आहे. सॉरी, थोडा हल्ला. जर तसा भाग असता ना तर त्यांनी तोही पॉईंट विचारात घेतला असता. आणि तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण सगळ्या सेंट्रल बँक्स यांच्याकडे इतकी मॅनपॉवर आहे, हुशार लोकांची, अति हुशार लोकांची इतकी मॅनपॉवर आहे की त्याच्यामधनं ते सरळ कॅल्क्युलेशन काढू शकतात की काय बाबा काय परिस्थिती काय आहे आणि काय होईल, आणि त्यांना सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे. म्हणून तर चीन, भारत, त्याच्यानंतर तुर्कस्तान आणि अजून बरेच छोटे छोटे देश सुद्धा सोनं गोळा करतात. म्हणजे चढ्या भावात जर काही सोनं गोळा करतायत तर त्यांना काही वेळ लागले का? अगदी सोपा प्रश्न आहे. त्यांना माहीत नाही का सोनं पडू शकतं. आता त्यांना काहीच फरक पडत नाही, कारण त्यांना ते सोनं घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. ते त्यांनी सेफ्टीसाठीच ठेवून दिलेलं सोनं आहे. हाय का गाव माणूस आहे आमच्याच इथं. खरं तर दार उघडणं अत्यंत सोपा प्रकार असतो. गाडीतनं उतरायचं असतं, खाली कडी काढायची, दार उघडायचं. पण नाही, यांना सायबी थाट सगळ्यांना दाखवायचं असतं. त्याच्यामुळे घरातनं कोणीतरी माणूस ऐकणार बेल तो विषय नाही. पण त्याच्यामुळे आजूबाजूला लोकांना खूप त्रास होतो. आपलं एक सार्वत्रिक चलन होणार आहे 2032 पर्यंत, हे अगदी नक्की आहे. ब्रँड अगदी गॅरंटेड आहे. आणि त्यातूनही कसं आहे की जरी ट्रम्पनी चालूगिरी केली, बऱ्याच उलट्या उड्या कोलांट्या उड्या मारल्या, ते नेहमीच आहे. आणि समजा डॉलर डिव्हॅल्युएट केला तर त्यांनी समजा त्याला आता द्यायचे पैसे हे असं आपण समजू की व्याज प्लस मुद्दल जे द्यायचं आहे ते 10% द्यायचं. त्यांनी डॉलर 10% कमी केला, डिव्हॅल्युएट केला, म्हणजे त्याची डॉलरची किंमत कमी केली त्यांनी 10%. 10% डॉलर छापले, ते लोकांना वाटून टाकले, झालं. डिफॉल्ट नाही होते तो. पण डॉलरची व्हॅल्यू इतकी कमी झाली आहे, जसं आपल्या सरकारने आता सोन्यावरचा टॅक्स कमी केला, त्याच्यामुळे त्यांना लोकांना जे सॉवरिन गोल्ड बॉन्डचे जे पैसे द्यायचे होते ते बऱ्यापैकी कमी द्यावे लागले. म्हणजे त्यांनी 9% कमी केले, ते 9% तर स्ट्रेट त्यांचे वाचलेच होते. तर अशा प्रकारेच ट्रम्प हे नक्की पाऊल उचलू शकतो. ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ, मला वाटतं अजून बराच अवकाश आहे त्याला पैसे द्यायला. तर अशा प्रकारे तो 101% तो करू शकतो. हा एक भाग झाला. पण त्यांनी डॉलरची विश्वासार्हता अजूनही कमी होणार आहे. म्हणजे लोक अजूनही मोठ्या प्रमाणावर डॉलर विकायला सुरुवात करतील. हा त्याच्यामधला दुसरा भाग झाला. म्हणजे डॉलर ही जरी करन्सी म्हणून शिल्लक राहिली तरी सुद्धा त्याच्यावरची विश्वासार्हता कमी झाल्यामुळे अल्टरनेट करन्सी म्हणून ब्रिक्सची लोक काही ना काहीतरी उचापत्या करतील. चीननी तर अमेरिकेला नमवलंच, त्याच्यामुळे ब्रिक्सच्या वेळेस चीन त्याला विकत घालणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनं हे अल्टरनेट करन्सी म्हणून 40 to 60% सोनं अशा पद्धतीने काहीतरी होईल आणि ब्रिक्स करन्सी 40 to 60% राहील. अशा प्रकारे काही ना काहीतरी अर्थव्यवस्था तयार होईल, जागतिक अर्थव्यवस्था, आणि डॉलरचं महत्त्व कमी होईल. संपेल अशातला भाग नाही. पण ट्रम्पनी जर का अशा कोलांट्या उड्या मारायला लागल्या तर मात्र डॉलरचं महत्त्व मात्र खूप कमी होईल. म्हणजे काही काळजीचं कारणच राहणार नाही आपल्याला की बाबा डॉलर वर चढो खाली घसरो, कारण आपलं पेमेंट डॉलरमध्ये राहणारच नाही. फक्त IT कंपन्यांचं जे अमेरिकन कंपन्यांकडनं जे येणं राहील तेच फक्त डॉलरमध्ये राहील, एवढाच फक्त फरक राहील त्याच्यामध्ये. बाकी कुणाचेही पैसे डॉलर्समधनं आपल्यापर्यंत येणार नाहीत. आपल्याला कुणाला डॉलर्समध्ये पैसे द्यायचे नाही.
तर सोनं हा त्याच्याकरता बेस्ट मार्ग आहे आणि जे टनांमध्ये सोनं विकत घेतलं जातं आहे त्यामुळे सोन्याची प्राईस ही पर्टिक्युलर लेवलपेक्षा कमी जाणारच नाही. गेली तर या सेंट्रल बँका धपा सोनं खरेदी करतील आणि परत सोन्याची प्राईस वाढेल. हे डोळे झाकून आहे, त्याच्यामुळे सोनं घेण्याची वेळ आत्ता आलेली आहे. उद्याचा दिवस आपण बघूया. उद्या मी तुम्हाला पोस्ट करून सांगेन यूट्यूबवरतीच. तर माझी पोस्ट बघा यूट्यूबवरची आलेली, आणि त्या पोस्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जमला तर करेन मी, नाहीतर पोस्टकडे लक्ष ठेवा. ते तुम्हाला यूट्यूबवरतीच दिसत राहतील. तुम्ही सबस्क्रायबर असाल तर यूट्यूबवरती माझ्या पोस्ट तुम्हाला होम पेजवरतीच खाली आलेली दिसेल कुठेतरी. तर पोस्ट वाटे करीन, जमलं तर व्हिडिओ करीन की सोनं घ्यायचं आहे का अजून थांबायचं आहे. तर माझ्या मते आता तर घ्यायची वेळ आलेली, कारण आता मी आता लेटेस्ट जे पाहिलेलं आहे ते MCXचा भाव 92,700 रुपये झालेला आहे. 92,700 ही खूप चांगली किंमत आहे. माझ्या मते अजून 200-400 रुपयापेक्षा खाली येईल असं वाटत नाही आहे, कारण तो लोएस्ट पॉईंट झालेला आहे. तिथं सपोर्ट आहे सोन्याला, तर तिथं सपोर्ट आहे 300-400 पॉईंटवरती. आणि इकडं अंशामध्ये जर का पाहिलं तुम्ही तर आता $3200 सोनं आहे आणि 3180ला आता सपोर्ट आहे. मोठा सपोर्ट आहे आणि प्रचंड मोठा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे 3180ला सोनं त्याच्या खाली जाण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणजे इकडं आपल्याला साधारणतः इफेक्ट जो मिळेल अजून 300-400 रुपयांचा फरक मिळू शकतो. त्याच्याकरता मी तुम्हाला थांबा म्हणलेला आहे. 300-400 रुपये हे काही फार मोठे नाही आहेत, अमाऊंट मोठी नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ETF मध्ये वगैरे फरक पडू शकतो, कारण आपला प्रीमियम तेवढाच कमी होतो त्याच्यामध्ये. तर या दृष्टिकोनात बघा. बरं, ज्यांना असं वाटतं की त्यांच्या शेअरचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे त्यांनी शेअरच्या नावाचा मला कमेंट करा की